आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यात दिव्यांग बांधवांनी आपल्या 5% निधी व इतर न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा दिली आहे। दिव्यांग बांधवांचे म्हणणे आहे की शासनाने मंजूर केलेला 5% निधी अद्याप मिळालेला नाही, तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ वेळेवर दिले जात नाहीत। अर्ज, प्रमाणपत्र, भत्ते व सुविधा यामध्ये प्रचंड दिरंगाई होत असून दिव्यांग दिनाच्या अगोदर निधी वाटप पूर्ण करा अशी त्यांनी प्रशासनाला स्पष्ट मागणी केली आहे। अन्यथा दिव्यांग दिनीच पाटोदा तहसील कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडू असा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला। संपादक इद्रिस चाऊस, IB न्यूज, पाटोदा। आमच्या मागण्या मान्य करा, दिव्यांगाच्या मागण्या मान्य करा, दिव्यांगाचा 5% निधी मिळाला पाहिजे। पंचायत समितीचा 5% निधी मिळाला पाहिजे, ग्रामपंचायतचा 5% निधी मिळाला पाहिजे। आज पाटोदा नगर पंचायतला 5% निधीच्या संदर्भात सर्व दिव्यांग बांधव आले असता त्यांना आलेल्या अडचणीचे त्यांना दिव्यांग नेते आपल्याला सांगतील। आम्ही सर्व पाटोदा तालुक्यातील दिव्यांग संघर्ष समितीचे कार्यकर्ते व माझे दिव्यांग बंधू आणि भगिनी आम्ही नगरपंचायतीत आमचा हक्काचा 5% गेले 3 ते 4 वर्षापासून वाटप केलेला नाही। त्या संदर्भात आम्ही जे नगरपंचायत अध्यक्ष असतात मुख्य अधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी आज सोमवार दिवस पाहून आलो आहे। त्याच्या ऑफिसमध्ये कुणीही नाही, तेव्हा आम्ही सर्व दिव्यांग बांधव ऑफिसच्या दारामध्ये नगरपंचायत दारामध्ये ते आंदोलन करीत आहोत। आज आम्ही पाटोदा नगरपंचायत येथे दिव्यांगाच्या हक्काचा 5% निधी दिव्यांगांना वितरित करण्यात यावा करिता आम्ही आज निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत। आणि सध्या कर्मचारी कुणीही दिसत नाही इथं आणि आता वेळ किती झालेली आहे तरी 12:30 वाजले आहेत, तरी कुणी कर्मचारी नाही आहे। असा म्हणजे नगरपंचायतचा असा ढिसाळ कारभार दिसत आहे। आणि दिव्यांग व्यक्तींचं जर अपमान होत असेल तर ही एक दुर्दैव आहे आमच्या दिव्यांग बांधवासाठी। आणि जर हे 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त जर हा 5% निधी नगरपंचायतीने वर्ग केला नाही तर आम्ही सर्व म्हणजे नगरपंचायत, पंचायत समिती यांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर एक आंदोलन करणार आहोत। आणि त्या आंदोलनाचं आम्ही आज सांगणार नाहीत, ते आंदोलन आमचं एक वेगळ्या प्रकारचं असेल, की एकदम म्हणजे वेगळ्या स्वरूपाचा ते कुणालाही म्हणजे आज आम्ही सांगणार नाहीत। ते तरी तात्काळ पाटोदा नगरपंचायतने मुख्य अधिकारी यांनी आमच्या आज या निवेदनाची दखल घेऊन 5% निधी हा वर्ग करण्यात यावा, नसता आंदोलनाला सामोरे जावे।